अशोक सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं सेशन सुरू करावं. नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम हा जो ॲग्रोव्हिजन प्रोग्राम आहे मागील 8 वर्षापासून सातत्याने प्रगतीपथावर चालत आहे आणि त्याचं श्रेय जे आहे एकमेव व्यक्ती आणि विदर्भाचे नव्हे तर महाराष्ट्र लाडके नेता श्री नितीनभाऊ गडकरी साहेब यांच्या वतीने हे प्रोग्राम फार प्रगतीपथावर चालू आहे. पण काय कारणास्तव इथं गर्दी थोडी कमी दिसत आहे. त्याचं एकमेव कारण आहे नोट जे आहेत लोकांना उपलब्ध नाही आहे, येण्याचे साधन सापडत नाही आहे आणि बऱ्याचशा कारणामुळे हा जो लोकांना त्रास होत आहे. पण मित्रांनो, हा जो त्रास आहे हा काही वेळापुरता आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. असो, मी अशोक कुमार जोनवाल, डायरेक्टर पॅसिफिक ॲग्रो, आम्ही सुगंधी तेल प्रकल्प या विषयावर मागील 3 वर्षापासून IIM जम्मू, CSIR काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च यांची 37 लॅबोरेटरीज आहेत. त्यापैकी जसं निरी पण आहे, CMAP आहे, तशीच IIM जम्मू आहे. IIM जम्मू म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन. ही खूप मोठी संस्था आहे, खूप जुनी संस्था आहे. ही संस्था प्लांट बेस्ड ड्रग्सवर काम करते. म्हणजे वनस्पतीपासून एखादा ड्रग्स बनवणे आणि त्याचं मनुष्यासाठी कसा चांगला उपयोग होईल त्या दिशेवर किंवा त्या विषयावर हे फार मोठं काम यांचं चालू आहे. आणि ह्या संस्थेने काही विशिष्ट प्रकारचे ॲरोमॅटिक प्लांट्स म्हणजे सुगंधी गवत आणि इतर क्रॉप डेव्हलप केलेले आहेत. तेच क्रॉप आम्ही इथं महाराष्ट्रामध्ये लॉन्च केले आहेत. मागील 3 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत सातत्याने काम करत आहोत आणि खूप चांगले रिझल्ट आहेत. आणि ते जे रिझल्ट आहेत ते शेअर करण्यासाठी किंवा आपल्यामध्ये ते सांगण्यासाठी मी इथं उपस्थित झालो आहो. तर मित्रहो, हे जे सुगंधी गवत आहे हे सर्वांना माहीत आहे. लोकांना लेमन ग्रास माहीत असेल, लोकांना सिट्रोनेला माहीत असेल, लोकांना पामोरोजा किंवा तिखाडी माहीत असेल. पण आम्ही जे क्रॉप करत आहोत किंवा जे व्हेरायटी आम्ही प्रजाती करत आहोत ह्याच्यापेक्षा टोटली वेगळे आहेत. आम्ही जे काम करत आहोत जिरेनॉल रिच आणि सिट्रॉल रिच. जिरेनॉल रिच म्हणजे ज्याच्यामध्ये गुलाबाचा सुगंध बनते, अशा 3 व्हेरायटीज आमच्याकडे आहेत. हिमरोजा, हिमरोजा, तविरोजा आणि RRL CN5. आणि सिट्रॉल म्हणजे लेमन ग्रास व्हेरायटी, ज्याला आपण गवती चहा म्हणतो. त्याचे 2 प्रकार आमच्याकडे उपलब्ध आहे. ते आहे CKP 25 आणि कलाम. म्हणजे कलाम साहेब जेव्हा राष्ट्रपती असताना ह्या इन्स्टिट्यूटला भेट दिली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बरेचसे क्रॉप जे आहेत ते पाण्यावर येणार आहेत. तर मी तुम्हाला असं विनंती करतो किंवा चॅलेंज करतो की तुम्ही एखादा असा क्रॉप काढा की जे कोरडवाहू क्षेत्रावर येऊ शकते. त्या अनुषंगाने या सायंटिस्ट लोकांनी प्रयत्न करून एक कलाम म्हणजे डॉक्टर कलाम नावावर ती व्हरायटी दिलेली, ती लेमन ग्रासची व्हरायटी आहे आणि त्याचं चांगलं उत्पादन आहे. आणि ह्या सगळ्या व्हेरायटी आमच्या बेला फॉर्मवर उपलब्ध आहेत. जवळपास 5 व्हेरायटी आहे. हे एक छोटे पट्टेने ते 1 एकरवर आपल्याला पाहायला भेटू शकतात. ते कसे ते दिसतात, त्याचं तेल कसं निघते, पूर्ण त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आपलं तिथं चालू आहे. तेल काढायची मशीन आहे, जी लेटेस्ट मशीन जी आहे डिझाईन CMAPनी तयार केलेली, ती मशीनसुद्धा तिथं उपलब्ध आहे. म्हणजे हा प्रोग्राम संपल्यानंतर ज्यांना कोणाला ह्याच्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर आम्हाला संपर्क करू शकतात. आमचा फॉर्म यायला ते येऊ शकतात. आणि CSRचे खूप मोठा स्टॉल इथं आहे डोममध्ये. तिथंसुद्धा इथं जास्त वेळ नाही म्हणून मी शॉर्टकट मारणार आहे, कारण की ऑलरेडी आम्ही 45 मिनिट्स लेट झालेलो आहे. 45 मिनिट लेट झाले. आमच्याजवळ 1.5 तास होता, त्यापेक्षा फक्त अर्धा तास उरलेला आहे. गुजरातहून लोक आले, डायरेक्टर साहेब आले आहेत. मला असं वाटतं की त्यांना आपण जास्त वेळ दिला पाहिजे, कारण की मी फक्त विषयाला टच करणार आहे. बाकी सगळी माहिती घ्यायला प्रत्येक शेतकरी किंवा व्यक्ती आहे ते इन्व्हायटेड आहे माझ्या डोममध्ये CSRच्या स्टॉलमध्ये. मित्र, मी पुढे स्टार्ट करतो की पॅसिफिक ॲग्रो जी आहे आधी ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती, पॅसिफिक हब्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने. आणि आम्ही मागील 16 वर्षापासून मेडिसिन आणि ॲरोमॅटिक प्लांट्सवर काम करत आहोत. आमची एक्सपर्टाईज गॉर्गममध्ये सुद्धा आहे, आमची एक्सपर्टाईज बायोडिझेल जेट्रोमध्ये सुद्धा आहे, आमची एक्सपर्टाईज कोलियस पाषाणमध्ये सुद्धा आहे. फक्त विषय असा आहे की
वेळेची जी मागणी आहे, डिमांड ऑफ द टाईम, म्हणजे आज आपल्याला कशाची गरज आहे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो. जसं बायोडिझेलची आज कोणाला गरज नाही, कारण की $120 जे क्रूड कच्चा तेल होता तो 30-35 किंवा आज $40-45 आलेला आहे. म्हणून त्या विषयावर कोणी चर्चा करत नाही. नाही तर माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडे खूप मोठी एक विंग आहे जे बायोडिझेलवर बायोफ्युलवर काम करते. पण आता बायोफ्युल म्हणून फक्त इथेनॉलवर काम होत आहे, पण डिझेलवर काम होत नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे की कच्च्या तेलाची किंमत एवढी खाली आलेली आहे की हे कुठाने करायला कोणाकडे वेळ नाही आहे. सायंटिस्टला वेळ नाही, जनतेला वेळ नाही, शेतकऱ्यांना वेळ नाही, आणि आमच्यासारख्या लोकांनासुद्धा वेळ नाही. म्हणून तो विषय आम्ही बाजूला ठेवला. तसंच गॉरगम पण आहे. गॉरगम म्हणजे जे आपली खायची शेंग असते गॉरफल्ली, ती राजस्थानमध्ये एक वेगळी व्हरायटी येते, त्याच्या बियापासून गॉरगम बनते आणि गॉरगम अमेरिकेला एक्सपोर्ट होते. त्याचे एकेकाळी 30,000 रुपये क्विंटल एवढं रेट गेलं होतं. 30,000 रुपये क्विंटल, एका एकराला हे 5 ते 7 क्विंटल पिकते. पण दुर्दैवाने काय झालं, जेव्हा आम्ही इथं काम केलं आणि सुरुवात केली, शेतकऱ्यांपर्यंत क्रॉप पोहोचवलं, त्याची माहिती दिली, आणि जेव्हा आम्ही याचं सर्टिफाईड सीड तयार करून घेतले, दुर्दैवाने क्रूड ऑइलचे रेट $120 पासून $30 आले. आम्ही हा विषय बंद केला, कारण की आता रेट नाही. कारण की हा जो पूर्ण गॉरगम होता हा पूर्ण एक्सपोर्ट होता तर अमेरिकेला, आणि अमेरिका याच्यापासून जे शेल गॅस आहे, म्हणजे जे आपण जे जमिनीतून गॅस काढतो त्याच्यामध्ये उपयोग करत होते, आणि त्यांना $100 ते काढायला परवडत नाही. मग $100 एवढं महागडी वस्तू लोक काय घेणार, कारण की $30 आणि $35 तुमचं कच्चा तेल उपलब्ध आहे. म्हणून त्यांनी त्याचं प्रोडक्शन बंद केलं. प्रोडक्शन बंद केल्यामुळे गॉरगमची रिक्वायरमेंट झाली आणि त्याचे रेट पडले. आता त्याचे रेट जे आहे जास्तीत जास्त $3,000-3,500 प्रति क्विंटल. तसंच आम्ही कोलिसवरसुद्धा काम केलेलं. म्हणजे आम्ही नवीन नाही आहे, आम्ही एरोमॅटिकला नवीन नाही आहोत. आम्ही 16 वर्ष जुन्यापासून हे काम करत आहेत, आणि आमच्यासोबत सगळ्या प्रकारची टीम आहे. जसं मॅनेजिंग डायरेक्टर अशोक कुमार, मी स्वतः आहे. ॲग्रिकल्चर एक्सपर्ट आहेत भाऊसाहेब चौधरी, ते स्वतः 150 एकरचे मालक आहे, शेतकरी आहे, आणि डिपार्टमेंटमधून रिटायर झालेले आहेत. ते खूप एक्सपर्ट विंग आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर एक्सपर्ट सायंटिस्ट डॉक्टर अशोक कुमार शाही, ज्यांनी RRL CN5 नावाचे गवत जे डेव्हलप केलेलं ते आमच्यासोबत आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी एक्सपर्ट जे आहे डॉक्टर जे चांदेकर आहेत, जे शिवाजी सायन्स कॉलेजला बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचे हेड आहेत. आणि टीम सायंटिस्ट जी आहे CSR MMM जम्मूची पूर्ण टीम आमच्यासोबत उपलब्ध आहे. वेलकम इन टू द वर्ल्ड ऑफ एरोमा. मित्र हो, सुगंधाचा जो जग आहे खूप मोठा आहे. फक्त प्रॉब्लेम एवढीच आहे की त्याचं ज्या स्तरावर त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे तो प्रसार होत नाही आहे. त्याला बरेचसे कारण आहेत. सरकारी यंत्रणा आहे, पॉलिटिक्स आहे, शेतकरी आहेत, मी आहे, तुम्ही आहे, सगळे लोक त्याला जबाबदार आहोत. पण हा खूप मोठा एक क्षेत्र आहे. आजच्या घडीला आपण जो आम्ही जिरेनॉल ज्याच्यावर काम करतो CN5वर, आज जिरेनॉल आपण इम्पोर्ट करत आहोत. विदेशातून हा इम्पोर्ट होतो आहे आणि आपण त्याला वापरतो आहोत. याच्यामध्ये हर्बल पण आहे आणि सिंथेटिक पण आहे. मुंबईची एक अशी कंपनी आहे जी 20 मेट्रिक टन सिंथेटिक जिरेनॉल विकते भारतात इम्पोर्ट करून. म्हणजे डिमांड खूप मोठी आहे, फक्त आपण त्या विषयाला तिथपर्यंत जात नाही. आणि दुर्दैवाने हा पूर्ण विषय कोणी कवर करत नाही. कोणी रोप विकत आहे, कोणी मशीन विकत आहे, कोणी कन्सल्टन्सी विकत आहे. पण आम्ही हा पूर्ण प्रोजेक्ट एकाच छताखाली राबवत आहोत. तर गरज आपल्याला आहे, आपण त्या दृष्टिकोनातून याला पाहिलं पाहिजे. आणि सुगंध म्हणजे गवत आहे, त्याच्यानंतर मेंथा आहे ज्याला आपण पुदिना म्हणतो, दवना आहे, तुळशी आहे, पचोली आहे, रोज आहे, लेव्हेंडर आहे, असे बरेचसे प्रोडक्ट आहेत. आणि मित्र यांची जे मागणी खूप मोठी आहे. जसं एका व्यक्तीने विचारलं होतं रेशीम, आपण माहिती नाही त्याची, म्हणून विचारतो रेशीमची काय डिमांड आहे, आम्ही पिकवलं तर घेईल का नाही. कारण की ही जे मानसिकता आहे ही अज्ञानामुळे आहे. कारण की आपण त्या विषयाचा अभ्यास करत नाही, त्या विषयाची माहिती घेत नाही. आपण केव्हा करतो, जेव्हा सगळं करून चुकलं असतो तेव्हा माहिती रे इतकं तर मार्केटिंग हे नाही. पण आपण त्या अभ्यास केला पाहिजे. रेशीम काय, रेशीमचं पदार्थ काय बनतात, त्याचं वस्त्र काय बनतो, त्याचा रेट काय, त्याच्यात विदेशात मागणी काय, ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही आधी विचार केला तर असला कोणताही प्रश्न कोणीही शेतकरी इथं मंचावर विचारणार नाही. तर मित्र हो, तसाच विषय हा पण आहे. हे काय आहे, तुम्ही आज आपल्या बोटाच्या टिपवर हे सगळी माहिती उपलब्ध आहे. तुम्ही गुगल ओपन करा, पटकन टाका तिथे की इसेन्शियल ऑइल काय आहे, ॲरोमॅटिक ऑइल काय आहे, याची विदेशात मागणी काय आहे, त्याचा उपयोग काय आहे. तर आज मी उपयोग सांगतो की जिथं कुठं सुगंधाचा उपयोग आहे. थोडक्यात आपण गुलाब घेऊ. गुलाबाचा सुगंध सगळे लोक घेतात, अत्तरमध्ये घेतात,
फ्रेग्रन्समध्ये आपलं बॉडी आहे, त्याच्यानंतर साबणं आहेत, उदबत्ती आहे, बरेचसे प्रकार आहेत. सगळ्यांना असेच गैरसमज असेल की हा सगळा सुगंध जो गुलाबापासून येतो, पण चुकीचं आहे ते. हे जे तुम्ही सुगंध घेतात ते गुलाबापासून नाही. हे जिरेनियल रेस जे ग्रास आहेत, जसं पामोरस आम्ही जिरेनियल म्हणतो, जिरेनियलला ब्लेंडिंग केल्यानंतर हा जो सुगंध बनतो तोच मी घेतात. कारण की ओरिजिनल सुगंध जो गुलाबाचा जो तेल आहे तो 7 लाख रुपये किलो आहे. तो फूल आपल्याकडे पिकतही नाही, आपण त्याचं तेल काढतही नाही. ते फक्त काही विदेशी कंपन्या स्वित्झर्लंड वगैरे, डेन्मार्क वगैरे किंवा आपलं जम्मू अँड काश्मीरमध्ये ते पिकवलं जातं. पण याची मागणी एवढी मोठी आहे की आज त्याचा सिंथेटिक वापर होत आहे आणि सिंथेटिकसुद्धा आपण विदेशातून बोलवत आहोत. एवढी मोठी त्याची मागणी आहे. कॉस्मेटिक्स आहेत, सौंदर्य प्रसाधन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये याची मागणी आहे. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल म्हणजे औषध उद्योग जो आहे त्याच्यामध्ये मोठी मागणी आहे. परफ्यूम आहे, फ्लेवर आहे. कदाचित सगळ्यांना माहीत असेल की आपण फ्रुटी आणि माझा पितो. मित्र, त्याला जर ॲडिशनल फ्लेवर केलं नाही तर आपण ते पिऊ शकत नाही. तेवढा आंबा त्याच्यात नाही आहे. आंब्याचं प्रमाण त्याच्यात तेवढं नाही, आपण पिऊ नाही शकत. आणि त्याला फ्लेवर केलं जातं आणि त्याला फ्लेवर करण्यासाठी सुद्धा जिरेनियल रिस्पॉन्सिबल आहे. म्हणजे एवढे मोठे त्याचे उपयोग आहेत. हे मी फार छोट्याने सांगितले. हजारो प्रकारचे डेरिव्हेटिव्स बनतात. प्रत्येक ठिकाणी त्याचा वापर आहे. फक्त आपला विषय आहे की हे आपण जर म्हणू की बा आपण शेतकरी, आपल्याला काय देणे घेणं नाही त्याचं. नाही मित्र, हे फार गरजेचं आहे. आपल्याला एंड प्रोडक्टची माहिती घेणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे, आपण ते करणार नाही, पण कमीत कमी आपला अभ्यास हा होतो की जी वस्तू मी पिकवणार आहे ती कुठं वापरल्या जाणार आहे, त्याची डिमांड किती आहे, त्याचं कन्झम्पशन किती आहे. म्हणजे वर्षाला 2 किलो लागते का 2 टन लागते का 1000 टन लागते, हे माहिती आपल्याला असणे गरजेचं आहे. म्हणजे आपण जे काम करू त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन राहील आणि आपण त्याच्याबद्दल खूप सिरियसली आपण त्याच्यावर काम गंभीरतेने करू शकतो. म्हणून आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे. वायबिलिटी. बरेचसे लोक म्हणतात की सगळं ज्ञान जे आपण वाटतो, पण सर्वांचा जो सार असतो तो पैसा असतो. कारण की पैसाच त्याच्यात नसेल तर काही भाषण देऊन उपयोग नाही, कुठं जाऊन उपयोग नाही, ते काम करून उपयोग नाही. तर म्हणून मी पहिली स्लाईड घेतली पैशाची. मित्र, ज्यांच्याकडे ओलीत शेती आहे ते एका वर्षाला एका एकरामध्ये 50,000 ते 90,000 रुपये प्रति एकर प्रति वर्ष कमवू शकतात. 50,000 ते 90,000 रुपये प्रति वर्ष प्रति एकर, एवढा पैसा हा एका एकरामधून कमवला जाऊ शकते. निश्चित कमवला जाऊ शकते. त्याच्यात कुठल्याच प्रकारचा वाद नाही. फक्त तुम्ही त्या विषयाकडे त्या गंभीरतेने बघितले पाहिजे, त्या विषयाला पूर्णपणे समजून घेतलं पाहिजे आणि तज्ज्ञ लोकांच्या माहितीनुसार त्याला राबवलं पाहिजे. ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की हा प्रोजेक्ट जो आहे हा 1 एकर 2 एकर 5 एकर 3 एकरचा प्रोजेक्ट नाही. कृपा करून याची नोंद घ्या. बऱ्याचशा ठिकाणी चुकीची माहिती दिली जाते आणि शेतकरी त्याच्यात पडतो आणि 1 वर्षानंतर मोठा नुकसान सहन करून तो त्याच्यात बाहेर पडतो. तर मेहरबानी करून याचं तुम्ही नोंद घ्या. ओलिताची शेती कमीत कमी 15 ते 20 एकर क्षेत्र असणे गरजेचे आणि एकाच ठिकाणी पाहिजे. म्हणजे 2 एकर इकडे आणि 10 किलोमीटरनंतर दुसरी एकर शेती, तसं नाही. ते मी नंतर घेणारे विषय का. फक्त एवढंच आहे की याच्यामधून जर आपण 30 एकराचा एक सायझेबल प्रोजेक्ट जर तयार केला, आणि मी आता म्हणत नाही की एकट्याची शेती तेवढी असली पाहिजे, तुम्ही ग्रुप तयार करू शकता. 2 एकर 2 शेतकरी 4 शेतकरी 5 शेतकरी मिळून हा 30 एकराचा प्रोजेक्ट जर तुम्ही राबवला तर मित्र कमीत कमी 20 ते 25 लाखाचा फायदा प्रतिवर्ष प्रति एकर आपल्याला मिळू शकतो. आणि ह्याच प्रकल्पाला आपण कोरडवाहूवर सुद्धा घेऊ शकतो. त्याचा मी खुलासा पुढं करेल. फ्युचर अँड स्कोप म्हणजे भविष्य आणि त्याची मर्यादा काय आहेत. आजकाल शेती प्रत्येक क्षेत्रामध्ये मागे येत आहेत. म्हणजे शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहेत. सोयाबीन पिकत नाही, बरेचशा प्रकारचे प्रॉब्लेम येऊन जातात. शेतकरी हताश होऊन जातो. कुठली तरी एखादी नोकरी शोधतो शहरामध्ये आणि शेत पडीत राहतो. तो एक तर पडीत ठेवून देईल, नाही तर कोणाला तरी ठेक्याला देऊन देईल, नाही तर कोणाला काहीतरी तू कर बाबा काहीतरी, किंवा एखाद्या नातेवाईकाला तो देऊन टाकतो. तू बघ, मी माझी 5, 7, 8, 10 हजारची नोकरी शहरात करतो, मी शेती करत नाही. त्यामुळे मित्र काय होते की आज जे डिमांड आहे या तेलांची ही वाढत चालली आहे, कारण की प्रोडक्शन कमी आहे.
हे तर साधी शेती नाही, हे तर थोडी इंटिग्रेटेड आणि सायंटिफिक शेती आहे, ती फार कमी होत चालली. म्हणजे एका साईडला प्रोडक्शन म्हणजे उत्पादन जे आहे तेलांचं कमी होत चाललं आहे आणि दुसऱ्या साईडला याची मागणी वाढत चालली आहे. सिंथेटिक सबस्टिट्यूट अवेलेबल आहे. जिरेनियल किंवा इतर सुगंधी तेलाला सबस्टिट्यूट म्हणजे दुसरे वस्तू अवेलेबल आहे. पण जग आज नॅचरलकडे वळत आहे, हर्बलकडे वळत आहोत. सगळं आपण पाहत आहोत की लोकांना सोयाबीन पण हर्बल पाहिजे, लोकांना मका पण हर्बल पाहिजे, लोकांना प्रत्येक गोष्ट हर्बल पाहिजे आणि ऑर्गॅनिक पाहिजे. ते कसं शक्य आहे? पण जर आपण त्याच्यावर काम केलं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करून जर आपण त्या विषयाला व्यवस्थित समजून केलं तर त्याची मागणी भरपूर आहे. कारण की आम्ही एक मागील ह्याच वर्षी एप्रिलमध्ये खूप मोठा एक प्रोग्राम झाला होता. इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती दिल्लीमध्ये 22, 23, 24. सांगायला नाही पाहिजे पण गंमत म्हणून सांगतो, तिथं 16,000 रुपये फीस होती सर फक्त त्या सेमिनारची. 16,000 वॉज द फीस आणि हॉटेलमध्ये राहायचं भाडं 12,000 रुपये प्रति दिवस होतं. तरी आम्ही डॉक्टर चांदेकर आम्ही गेलो, कारण की आम्हाला शेतकऱ्यांसाठी मार्केट पाहायचं होतं. कारण की जोपर्यंत मार्केट पाहत नाही बाकीच्या गोष्टीला काही महत्त्व नाही. आपण काही पिकू शकतो, भरपूर पिकू शकतो, पण त्याचं मार्केट काय आहे, त्याला घेणारे कोण आहे, किती आहे. तर तिथे आम्ही गंमत म्हणून सगळं आमचं प्रोडक्शन घेऊन गेलो होतो, सगळी माहिती घेऊन गेलो होतो. काही कानपूरकडचे शेतकरी होते. आम्ही म्हटलं बा आता फॉरेन लोकांना आपण काय बोलू, पहिले आपण आपल्या देशातल्या लोकांसोबत चर्चा करूया. तर आम्ही असं जस्ट विचारलं, असं 4-5 ते बिझनेसमॅन उभे होते. आम्ही त्यांना विचारलं की सर आमच्याकडे असं मी काम करत आहोत आणि आम्ही एका महिन्याला तुम्हाला 500 किलो जर तेल दिलं तुम्ही घेऊ शकता का? कारण की आमच्यासाठी 500 किलो मोठी क्वांटिटी होती. तर त्यातला एक जो व्यक्ती होता तो हसायला लागला. म्हटलं बा काय झालं, काय चुकलं का आमचं? तर नाही, आपका गलती नहीं हुई, आपसे बहुत बड़ी गलती हुई है. मतलब क्या गलती हुई? बोले यहाँ जो लोग खड़े हैं ये 5,000 किलो के ऊपर बात करने वाले हैं. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की 5,000 किलो जर तुम्ही आम्हाला महिन्यात देऊ शकता तर आमच्याशी बोला, अन्यथा बाकी लोकांशी चर्चा करा. म्हणजे तेवढी मोठी मार्केट आहे. म्हणजे कानपूरसारख्या ठिकाणीच एवढी मोठी मागणी असेल तर तुम्ही दिल्ली, चेन्नई यांची गोष्ट सोडूनच द्या आणि विदेशात तर स्वप्नही पाहू शकत नाही आपण. एवढी मोठी याची मागणी आहे. ठीक आहे. ॲडव्हान्टेज, फायदे काय, ह्या प्रकल्पाचे फायदे काय आहेत? सर्व आधी मी सांगितलं की नेट प्रॉफिट जो आहे 50,000 ते 90,000 रुपये प्रति एकर प्रति वर्ष आपण कमवू शकतो. ह्याला किसी को हिंदी भाषा चाहिए, मराठी चलेगा? एवरीबडी कैन अंडरस्टैंड मराठी? हाँ, ओके. कोई हिंदी साइडर तो नहीं है? ठीक आहे. तर मित्र आता नेक्स्ट पॉईंट जो आहे की नो वर्ल्ड एलिमेंट डोमेस्टिक ॲनिमल ब्राउजिंग वगैरे. बघा ह्याला गुरंढोरं खात नाही, माणसं खात नाही, चोरीला जात नाही, कुंपणाची गरज नाही, राखणदार ठेवायची गरज नाही. तर आम्ही पाहतो, आम्ही 16 वर्षापासून शेतात काम करतो. लोक रात्रभर डुकरं हाकलतात तरी शेत सुरक्षित नाही. लोक सोलार कंपाऊंड लावतात, काही उपयोग नाही, रुई तोडून ताडून सगळं आत घुसतात. तर आपल्या ह्या पिकाला कोणत्याही प्रकारचं कुंपणाची गरज नाही, राखणदार ठेवायची गरज नाही, कोणता माणूसही खाणार नाही, कोणता प्राणी याला तोंड लावत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांची शेती जंगलाला लागून आहे किंवा जंगलाच्या बाजूमध्ये आहे किंवा जिथं जंगली जनावरांचा खूप जास्त त्रास आहे त्यांच्यासाठी हा प्रोजेक्ट एकदम वरदान आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट प्रॉब्लेम येते की आपण सोयाबीन पिकवलं, शेंगा भरणीवर आल्या, शेंगा वाळून राहिल्या आणि वरून धोधो पाऊस आला, हातात आलेलं पीक जाते. तर ह्या पिकाचं असं आहे की अति पाऊस, कमी पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट, वारं, वादळ याचा या पिकावर विशेष काही फरक पडत नाही. रोग नाही, कीट नाही, म्हणजे रोगराई नाही आहे, कीटक याच्यावर काही नाही आहे, म्हणजे तिथून आपण सुरक्षित आहोत. त्याच्यानंतर 5 लेबर, जर आपण 25-30 एकराचा हा जर प्रोजेक्ट केला तर 5 लेबर सफिशियंट आहे. आपल्याला 6 ठेवायची गरज नाही. सगळे काम तेच करू शकतात, मशीन तेच चालवू शकतात, पाणी तेच देऊ शकतात, गवताची कापणी तेच करू शकतात. जसं ऑलमोस्ट फ्री फ्रॉम डिसीज, कुठल्याही प्रकारचं ह्या गवतावर रोग नाही ज्याची आम्ही गोष्ट करत आहोत. इतर सुगंधी गवतावर रोग आहे, जसं पामोरोजा आहे, सिट्रोनिला आहे, याच्यावर रोग आहे. पण आम्ही जे CN5 म्हणतो, RRL CN5 रिजनल रिसर्च लॅबोरेटरीजचं जे तयार केलेलं आहे ट्रिपल एम जम्मूचं, त्या गवतावर कुठल्याच प्रकारचा रोग नाही. ठीक आहे. रेग्युलर इन्कम,
म्हणजे एकदा जर प्रोडक्शन सुरू झालं तर तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक क्रॉपचा जेव्हा सीझन होतो तेव्हाच पैसे हातात येतं, याचं असं नाही. एकदा लागवड केली, हा 5 ते 5.5 वर्ष हा पीक चालणार आहे आणि दर 2 महिन्यांनी तुम्हाला पैसे मिळणार आहे. म्हणजे तेल काढत राहायचं. जेव्हा तेल आपल्याकडे 1.5-2 महिन्यामध्ये जमा होईल, 200 किलो, 400 किलो, 500 किलो, तर आम्ही कंटिन्यूस तुमच्याकडून खरेदी करत राहू आणि त्या आधारे आपल्याला दर 2 महिन्यांनी रिकरिंगसारखं पेमेंट मिळत राहील. शेतकऱ्याला बऱ्याच वेळा असं होतं, बरेचसे शेतकरी त्यांच्याकडे शेती भरपूर असते, पण वेळ अशी येते जेव्हा माल विकला जातो हातात काही पैसा राहत नाही, उसने मागण्याशिवाय पर्याय राहत नाही, लोक सावकारकडे जातात, बँकेकडे जातात. पण हा जर प्रकल्प राबवला तर ही प्रोग्राम जी प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे, तुम्हाला 5 वर्षापर्यंत येणार नाही. दर 2 महिन्यांनी आपल्याला पैसा सातत्याने मिळत राहील. कोरडवाहूसुद्धा हा पीक घेतला जाऊ शकतो. कोरडवाहूमध्ये फायदा कमी आहे पण आरामात घेतला जाऊ शकतो. आमचं एक फार्म आहे बोरगाव कोंढाळीला, सरांना तुम्ही पाहू शकतात, तिथं आम्ही त्याचे प्रॅक्टिकल डेमो घेतलेले आहेत आणि काही दिवसानंतर आम्ही आदरणीय आपले नेता गडकरी साहेब यांना त्याचं प्रेझेंटेशन आम्ही देणार आहोत. कारण की सरांचं खूप मोठं एक प्रोजेक्ट आहे, म्हणजे जे पडीक जमिनी पूर्ण भारतात पडलेल्या आहेत त्याच्यावर काय करता येईल, त्या जमिनी त्याच्यात फायदा जरी नाही झाला तर त्या जमिनी हिरव्या कशा करता येतील. कारण की हिरवंसुद्धा केलं तर ते जमिनीची जे माती आहे ती वाहून जाणार नाही जर आपण त्याच्यावर गवत उगवलं तर. त्याच्यावर आम्ही एक मोठा प्रोग्राम घेत आहोत. सरांसोबत 2 मीटिंग आमच्या झालेल्या आहेत आणि अजून त्याच्यावर आम्ही पूर्ण डाटा कलेक्ट झालेला नाही. आता 2 वर्ष झालेले आहेत. म्हणजे ह्या पिकाचा एक फायदा असतो, जसं मी कोरडवाहू सांगितलं, तुम्ही ह्या वर्षी त्याला जून जुलैमध्ये लावून घ्या, त्याला थोडंसं संगोपन करा पूर्ण पावसाळ्याभर आणि नंतर सोडून द्या. कुठलंच पाणी द्यायची गरज नाही. पुढच्या पावसाळ्यात हे ऑटोमॅटिक उगून येईल, तसं का तसं. त्याला ते वाळून जाईल पण मरणार नाही. त्याला सुप्त अवस्था म्हणतो, सुप्त अवस्थामध्ये जाते म्हणून ते मरणार नाही, पण पुढच्या वर्षी ते ऑटोमॅटिकली उगून येईल. जसं ज्यांनी कोणी ह्या पिकाला ओलितावर सुद्धा घेतलं आणि दुर्दैवाने समजा मार्च एप्रिल मेमध्ये पाणी देऊ शकलो नाही, हा पीक मरणार नाही, हे गवत मरणार नाही, हे वाळून जाईल आणि पुढचं आपण पाणी जेव्हा केव्हा देऊ किंवा वरचं पाणी येईल तेव्हा हे पीक पुन्हा जोमानं उभं राहील. म्हणून कोरडवाहूवर सुद्धा हा करू शकतो. एकदा लावलं की 6 वर्ष आपण ह्याचं पीक घेऊ शकतो. याला जसं मी म्हटलं की हे 1-2 एकरावरचं नाही, याला 15 ते 20 एकरचं क्षेत्र पाहिजे, तेही सुद्धा इरिगेटेड पाहिजे, म्हणजे ओलीत पाहिजे आणि एका व्यक्तीकडे नसेल तरी आपण 2-3 व्यक्ती मिळून ग्रुपमध्ये हा करू शकतो. फक्त ते शेती लांब अंतरावर नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गवत रोज कापावं लागते आणि रोज तेल काढावं लागते. आपण गवत काढून ठेवू शकत नाही आणि लवकरही एका दमाने काढू शकत नाही. कारण की 1 टन बॅचमध्ये जास्त आहे तर 2 टन आपण घेऊ शकतो एका दिवसामध्ये. म्हणजे एकाच फक्त 2 टनाचीच कापणी होऊ शकते. लांब पल्ल्याहून जर छोटं आणलं तर ते भाड्याला परवडत नाही. म्हणून हे एकाच जागेवर एवढं क्षेत्र असणं गरजेचं आहे. आणि मी जसं सांगितलं की ह्याला पैसा पाहिजे. नाही तर लोक काय म्हणतात की गवत लावून दे, एवढाच पैसा लागेल, मग पुढे पाहून घेऊ. आणि जेव्हा पैशाची वेळ तेव्हा पैसे नसतात. बरेचसे लोक याच्यामध्ये दिशाभूल होते. त्यासाठी आम्ही आधीच सांगतो की ज्याच्याकडे 7-1 लाख 6-7 लाख रुपयाचं जर जुगाड असेल, मग ते बँकेकडून असू शकतो, मित्राकडून असू शकतो, स्वतःकडून ती व्यवस्था पण असणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्याला सबसिडी उपलब्ध आहे. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन म्हणजे राष्ट्रीय फलोद्यान अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत 40% सबसिडी आहे. हा प्रोजेक्ट आपण 15 लाखापर्यंत ह्याचा प्रोजेक्ट सबमिट करू शकतो. 15 चौक 60 म्हणजे 6 लाखापर्यंत सबसिडी येऊ शकते. माझ्या माहितीप्रमाणे 7.5 लाख त्याची लिमिट आहे. 7.5 लाखापर्यंत आपण त्याची सबसिडी घेऊ शकतो. इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते काय काय आहेत. म्हणजे फार गरजेचं आहे की ह्या प्रोजेक्टला प्रथम पूर्ण प्रकारे समजून घ्या. कसं सुरू करायचं, कोणत्या स्टेपवर पैसे खर्च होतील, केव्हा पैसे खर्च होतील, किती पैसे खर्च होतील, हातात पैसा केव्हा येईल आणि हा प्रोजेक्ट राबवायचा तर कसा, माहिती घ्या. म्हणजे त्या प्रक्षेत्राला भेट द्या, कसं दिसते, मी करू शकतो का नाही करू शकतो, लागवड पद्धत कशी आहे, हे सगळं जेव्हा प्रॅक्टिकली आपण जेव्हा प्रत्यक्ष पाहू तेव्हा आपल्या जे डोक्यात जे प्रश्न असतात ते त्याचं निरासन होते आणि आपण त्याच्यावर कॉन्फिडेंटली काम करू शकतो. म्हणजे प्रोजेक्ट सुरू करायच्या आधी, प्रकल्प सुरू करायच्या आधी ह्याला समजून घेणे फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर लँड सिलेक्शन फार महत्त्वाचं आहे. काही बऱ्याचशा व्हरायटी आहेत ते चांगल्या भारी जमिनी येत नाही, त्याला हलक्या जमिनी पाहिजे.
काही क्रॉप असे त्याला भारी जमीन पाहिजे, हलकी चालत नाही. म्हणजे हे पण महत्त्वाचं आहे की क्रॉप सिलेक्शन आणि जागाचं सिलेक्शनसुद्धा महत्त्वाचं आहे. फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे 3 महत्त्वाचे पार्ट आहे किंवा सेगमेंट त्याला म्हणू शकतो. एक ॲग्रिकल्चर म्हणजे कल्टिवेशन, दुसरं मशीनमधून तेल काढणे म्हणजे डिस्टिलेशन ज्याला म्हणतो आपण, चौथा आहे मार्केटिंग. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला एखादी कंपनी किंवा एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा एखादा गव्हर्मेंट एजन्सी ह्या सगळ्या गोष्टी एकच छताखाली भेटत असेल तर हा प्रोजेक्ट करा, अन्यथा करू नका. कारण की काय असतं, रोपवाला म्हणतो की मला रोप खूप चांगलं आहे, मी इथून आणलं तिथून आणलं, तिथे 2 रुपयाचं मी तुम्हाला 1 रुपया देतो, माझं घ्या. प्लीज ते चूक करू नका. कारण की सोर्स ऑफ प्लांट म्हणजे रोप तुमच्याकडून कुठून येत आहेत ते फार महत्त्वाचं आहे. 5-50 पैसे जास्त गेले तर चालतील, पण महत्त्वाचं ते म्हणजे आहे कोणतं सोर्स, त्याचं काय, जो तो सांगून आला तोच आहे का वेगळा आहे, म्हणजे हे सुद्धा जाणून घेणं आपल्याला फार आवश्यक आहे. डिस्टिलेशनची माहिती देणारा सुद्धा उपलब्ध पाहिजे. नाही तर गवत लावून दिलं आणि बा मशीन कसं आणायची. नाही तर आम्ही पाहिलेत आता 2 ऑक्टोबर रोजी माझं खूप मोठं प्रोग्राम ऑर्गनाईज केलं होतं. MMM जम्मूच्या वतीनेच होतं ते, CSRच्या. त्याच्यात 13 राज्यातले 350 शेतकरी आले होते. तर तिथे ही माहिती देण्यात आली होती. तर तिथं एक शेतकरी बुलढाण्याचा आला होता, त्याचं नाव अरुण पाटील म्हणून होता. तर त्यांनी 18 लाख रुपये खर्च केले सर. म्हणे काय दम नाही ह्या प्रोजेक्टमध्ये, 18 लाख रुपये खर्च करून मला आज ते प्रोजेक्ट बंद करायची गरज पडली. म्हटलं पाटील साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण मला तुम्ही सांगा 18 लाख रुपये तुम्ही खर्च कुठे केले. म्हणे मी 12 लाखाचा तर म्हणजे मशीन टाकली. म्हणे मशीन कशाची आहे, सोन्याची आहे का चांदीची आहे का तांब्याची आहे. नाही म्हणे SS ची आहे. म्हटलं तुम्हाला SS ची मशीन लावायला सल्ला कोण दिला. नाही म्हणे त्याचं तेल खूप चांगलं निघते, त्याचं तेलाला खूप जास्त भाव आहे. म्हटलं साहेब इथं 350 शेतकरी बसले आहेत आणि याच्या बरेचसे लोक हा प्रोजेक्ट करणारे सुद्धा आहे. किंवा तुम्ही पुन्हा माहिती घ्या, एक SS म्हणजे लोखंडाचा वेसल येतो आणि एक SS येतो. म्हटलं जर तेल खरेदी करणारा लोखंडामध्ये आणि SS निघणाऱ्यामध्ये 1 रुपयाचा फरक करत नसेल तर तुम्ही 3 लाखाची मशीन 12 लाखात कशाला टाकली. बरोबर आहे. कारण की 12 लाख खर्च करून जर तुम्हाला ते तेलाची किंमत 1 रुपयाने जास्त भेटू शकत नाही, मग का म्हणून तुम्ही 12 लाख रुपये खर्च केले. नाही मला लोकांनी तसं सांगितलं. म्हटलं मग ही तुमची चूक आहे. आणि ती व्यक्ती केमिकल इंजिनियर आहे, सुशिक्षित आहे. म्हटलं सर तुम्हाला तर ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी होत्या, तुम्ही माहिती काढायला पाहिजे होती की बा SS म्हणजे लोखंडाच्या याच्यामध्ये निघणाऱ्यामध्ये आणि SS निघणाऱ्यामध्ये क्वालिटीमध्ये खूप फरक आहे का. किंवा घेणारा मनुष्य 1000 रुपये तेल असेल तर तुमच्या याला तो 1,500 देईल का. नाही म्हणे. मग तुम्ही अशा चुका करू नका. मी म्हटलं 18 लाखामध्ये 20-20 एकरचे 3 प्लांट मी टाकू शकतो. मी चॅलेंज करतो तुम्हाला. 18 लाखामध्ये 20-20 एकराचे मशीनसोबत मी 3 प्लांट टाकून देतो. म्हटलं साहेब आमचं खूप मोठं चुकलं. म्हटलं बरोबर. म्हणून मी म्हणतो की प्रोजेक्ट समजून घ्या, करायचं नाही करायचा नंतरचा विषय, पण माहिती जरूर घ्या की हा कसं, जेणेकरून तुम्हाला कोणी फसवणार नाही पुढे जाऊन. जसं त्यांनी 12 लाखाची मशीन टाकली. अजून एक व्यक्ती यवतमाळला आहे, अजून एक व्यक्ती आहे, त्यांचं मशीन बंद पडले तर म्हणतात साहेब माझी मशीन तुम्ही विकून द्या. म्हटलं किती लाखाला विकायची. म्हटलं साहेब माझी 10 लाखाची मशीन विकायची. म्हटलं लावले किती, 15 लाख. म्हटलं साहेब 3-3 लाखाला मशीन आहेत, मी तरी कशी कोणाला सुचवणार आहेत. म्हणजे ह्या प्रॉब्लेम येतात. म्हणून आपण विषय समजून घेतला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. करायचा का नाही करायचा लांबची गोष्ट आहे, पहिले अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एखादी व्यक्ती तुम्हाला कशाची माहिती देत असेल, फक्त ह्याच विषय नाही कोणता तरी विषय असेल तर त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करा. म्हणजे मी अशोक कुमार जोनवाल जे म्हणतो आहे ते योग्य आहे का, खरं आहे का, त्याची तपासणी केली पाहिजे, व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. बरेचसे सायंटिस्ट आहेत, बरेचसे इन्स्टिट्यूट आहेत, तिथून आपण माहिती काढली पाहिजे की योग्य आहे की नाही. तर हे मी म्हटलं की ह्या सगळ्या जे एक्सपर्टाईज हे एका जागेवर असले पाहिजे तर हा प्रोजेक्ट राबवेल. नाही तर एखादा म्हणतो माझी मशीन लावा, माझी मशीन खूप चांगली आहे, त्याला कल्टिवेशनबद्दल माहीत नसते, त्याला मार्केटिंगबद्दल माहीत नसते. एक म्हणतो सर मेरे को तेल ला के दो, ये मशीन ले लो, मैं तेल बेच के दे दूंगा, पण त्याला ॲग्रिकल्चरचं 0 नॉलेज आहे. मी असे शेतकरी बघितले नागपूरमध्ये, ते म्हणतात म्हणे गवत वर्गीय पीक आहे, याला कुठल्याच प्रकारचं खतची गरज नाही. मित्र शेतकरी तुम्ही लोक आहात, आपण साधा सोयाबीनचा क्रॉप घेतो, 3 महिन्याचा क्रॉप असतो, त्यालासुद्धा आपण 3-3 हजाराचे खतं देतो. मग हा क्रॉप एकाच जागेवर 5 वर्ष राहणार आहे तर खत लागणार की नाही लागणार. बिलकुल लागणार आहे. म्हणजे अशा लोकांचे गैरसमज आहेत.
जसं मी तुम्हाला सांगितलं की याचं सेक्शन कल्टिवेशन आहे. कल्टिवेशनमध्ये कसं असतं की प्लांट पॉप्युलेशन फार महत्त्वाची असते, की आपण एका एकरामध्ये प्लांट किती बसले पाहिजे. समजा आता आम्ही 1.5 बाय 1.5 प्लांट लावतो, म्हणजे एका एकरामध्ये 43,560 स्क्वेअर फीट जागा येते आणि 1.5 बाय 1.5 लावलं तर जवळपास 21,000 रोपं बसतात. आपण जर 21,000 रोपं बसवायचे, मॉर्टिलिटी 1,000 आपण एकर पकडू तर कमीत कमी 20,000 रोपं पाहिजे. पण जर जगवताना जर आपल्याला 18,000 रोपं मिळत असतील तर आपलं 20% तर नुकसान तिथंच झालं. तर प्लांट पॉप्युलेशन हे कल्टिवेशनमध्ये आलं ते आवश्यक आहे, कारण की आपण खर्च सर्व तेच करणार, 100% देणार, पाणी 100% देऊ, खत 100% देऊ, वेळ 100% देऊ, मेहनत 100% देऊ आणि आपल्याला उत्पादन 20% कमी मिळणार आहे. म्हणजे तुमचा प्रॉफिट तर ज्या वेळा तुम्ही सुरुवात करत आहात तेव्हा तुमचा प्रॉफिट खतम झाला. म्हणजे कल्टिवेशनमध्ये महत्त्वाचं आहे. क्रॉपची हार्वेस्टिंग केव्हा करायची, योग्य वेळ कोणती असते, कारण की याच्यामध्ये कसं असतं की खूप लवकर कापलं तर तेल राहत नाही, आपण उशिरा कापलं तर त्याच्यामध्ये तेल असतं ते उडते. म्हणजे हे पण फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲग्रिकल्चर दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रोसेसिंग आणि डिस्टिलेशन. प्रोसेसिंग आणि डिस्टिलेशन म्हणजे बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की बा त्या मशीनमध्ये गवत टाकलं, भट्टीमध्ये लाकूड टाकलं की तेल निघते झालं. तसं नाही आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत की आपल्याला इंधन कमीत कमी लागलं पाहिजे, वेळ कमीत कमी लागला पाहिजे आणि त्या गवतामध्ये असलेलं पूर्ण तेल बाहेर निघालं पाहिजे. ह्या ज्या पॅरामीटर जर योग्य असतील तरच तो परवडेल. नाही तर काय असते, आपण ते 1 टन गवत टाकून दिलं, तिथं 6 किलो तेल निघालं झालं, पण आपल्याला माहीत नाही की आपण जे गवत फेकून राहिलो त्याच्यामध्ये 2 किलो तेल फेकत आहे का. किंवा आपण 4 तासामध्ये त्याचं तेल निघालं पाहिजे तर आपण त्याला 6 तास देत असेल तर तुमचं 50% तुमचं फ्यूल जास्त लागत आहे, तुमचं 50% वेळ जास्त लागत आहे. तर ह्या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहेत. मार्केटिंग. बऱ्याचशा ठिकाणी काय होते की लोक सर्व काही करून घेतात, नंतर मार्केटिंग शोधतात. तर आम्ही उलटं म्हणतो, पहिले मार्केटिंग शोधा. आम्ही म्हणतो विश्वास करू नका, त्याचं मार्केट पहा, कुठं त्याला खरेदी आहे का, मार्केट आहे का, दिल्लीमध्ये खरेदी केलं जातं का, खरेदी करणारे कोण कोण लोक आहेत. आम्ही तर 100% घेतोच, पण आमच्यावर अवलंबून राहू नका. आम्ही जे म्हणतो किंवा कोणी काय म्हणतो त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नका. तुम्हीसुद्धा तुमच्या डोक्याला थोडंसं काम द्या, ताण द्या, माहिती काढा आणि जेव्हा तुम्हाला थोडंसं विश्वास येईल की नाही बा अशोक कुमारने नाही घेतलं तर माझ्याकडे 2 लोक घेणार आहेत, हे अभ्यास आपण करायचं जे आहे ते आवश्यक आहे. त्याच्यानंतर ॲज अ प्रायमरी प्रोसेसिंग म्हणजे तेल जो असतो त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतो आणि त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असतात. त्याला थोडीशी प्रोसेसिंग केली तर ते 1,000 रुपयाचं तेल आपण 1,500मध्ये विकू शकतो. त्या गोष्टीसुद्धा आम्ही करून देतो किंवा आम्ही शेतकऱ्यांना ते समजून देतो. मार्केटिंग सांगितले. आणि जो गवत असतो, तेल काढल्यानंतर जो गवत असतो त्याचा उपयोग फार महत्त्वाचा आहे. त्याचे 4 ते 5 उपयोग आहे. म्हणजे त्याला स्पेंट ग्रास बनतो, म्हणजे आपण मशीनमध्ये गवत टाकलं, त्याचं तेल निघालं आणि गवत आपण बाहेर फेकतो. तर पहिला उपयोग त्याला इंधन म्हणून वापरता येते. दुसरा उपयोग त्याला आपण कंपोस्ट म्हणजे त्याचं खत बनवता येते, त्याचं गांडूळ खत बनवता येते, त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करू शकतो. गॅस केल्यानंतर जे स्लरी उडते त्याचंही आपण खत म्हणून उपयोग करू शकतो. त्याचा व्हाईट कोल बनवता येते आणि ब्रिकेटसुद्धा याचे बनवता येतात. आणि थोडीशी प्रायमरी प्रोसेसिंग केली त्या गवताला पशुखाद्य म्हणून सुद्धा वापरता येतो. म्हणजे या प्रोजेक्टमध्ये ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण की इथून जर स्पेंड ग्रास जे मी म्हटलं आहे ते शेवटचं पॉईंट, ह्याच्यामध्ये आपण लागणारा वरचा पूर्ण खर्च याच्यामध्ये आपण काढू शकतो. हाऊ टू स्टार्ट द प्रोजेक्ट. पहिले आपण नर्सरी रेस करायची आहे. पूर्ण बरेचसे लोक म्हणतात 10 एकर तर 10 एकरचा प्लांट लावून घेतात. अशोक कुमार साहेब आपला वेळ थोडासा होता. ठीक आहे. तर मी असं म्हणतो की ह्याची ज्यांना ह्याच्यामध्ये रस असेल त्यांनी ईमध्ये यावं. मी पूर्ण ब्रोचर तयार आहे, मी तुम्हाला माहिती देईल त्याची. फक्त एक छोटं शॉर्टमध्ये करून घेतो सर मी, की याच्यामध्ये आपल्याला नर्सरी रेस करायची. नर्सरी ओपन रेस करावं लागते. 2 एकरची नर्सरीपासून 4 महिन्यानंतर 20 एकरावर लागवड होते. 20 एकरावर लागवड झाल्यानंतर 4 महिन्यावर कापणीवर येतो. कापणीनंतर आपण त्याला मशीन लावावं लागते आणि तेव्हा आपला हा प्रोजेक्ट सुरू होतो. ब्रीफ इकॉनॉमिक्स म्हणजे एका एकरापासून 20 ते 25 टन गवताची निर्मिती होते. 1 टन गवतापासून 6 किलो एव्हरेज तेल निघते. म्हणजे 1 एकरापासून 120 किलो तेलाची निर्मिती होते. 1 किलो तेलाची किंमत 1,000 रुपये, याप्रमाणे 1,20,000 रुपये आपल्याला नेट इन्कम होते. आणि 30 ते 40,000 रुपये पूर्ण खर्च जरी वजा केला तर 70-80,000 रुपये नेट प्रॉफिट होतो.
आम्ही याच्यामध्ये लागणारं सर्व सर्व्हिसेस उपलब्ध आहे. MMM जम्मूचे सायंटिस्ट आमच्यासोबत आहे. ज्यांना कोणाला पाहायचं असेल तर प्लांट उपलब्ध आहे, सर्व आपण पाहू शकतात. क्लेव्हेंजर आपल्याकडे आहे. म्हणजे क्लेव्हेंजर म्हणजे एक छोटीशी मशीन आहे, त्याच्यामध्ये कमी वेळेमध्ये त्या गवतामध्ये तेलाचं प्रमाण किती शोधतात ती मशीन आपल्या त्या स्टॉलमध्ये लागलेली तुम्ही पाहू शकतात. त्याचे फायदे दिलेले आहेत. एरोमा मिशनमध्ये आम्ही हे मोठ्या प्रमाणात 5,000 एकरचं क्षेत्र कव्हर करणार आहोत नागपूरच्या जवळपास. त्याच्यामध्ये MMM जम्मू आमच्यासोबत आहे आणि पूर्ण माहिती कल्टिवेशन, ऑइल एक्स्ट्रॅक्शन, प्रोसेसिंग, परचेस सेंटर आम्ही सगळे इथं उपलब्ध करून देणार आहोत. ट्रेनिंग आम्ही ऑर्गनाईज करतो. ट्रेनिंग आहे, माहिती व सगळं आहे. एरोमा मिशन आहे. सॉरी, कन्क्लुजन असं आहे की डिमांड खूप जास्त आहे, इकॉनॉमिक चांगली आहे, खूप जास्त त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. रिस्क फॅक्टर फार कमी आहे. बल्क कन्झम्पशन आहे. नॅशनल इंटरनॅशनल मार्केटमध्ये कल्टिवेशन आपलं आरामात होऊ शकते आणि रिस्क फ्री इझी प्रोजेक्ट आहे. थँक्स फॉर पेशंट हिअरिंग. आमचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे कोणी लिहू शकतात किंवा मग नंतर मला भेटू शकतात. माझ्याकडे ब्रोचर्स आहेत, सगळे आहेत. आणि मला इथं विशेष करून मी अविनाश गुलगुले साहेबांचा पण आभार इथे व्यक्त करतो, कारण की त्यांनी हे संधी उपलब्ध केली आणि शेवटच्या क्षणावर CSRचा स्टॉल इथं लागला. आम्ही खूप जोमाने प्रयत्न करत आहोत, परंतु आम्हाला वरच्या लेवलवर खूप जास्त सहकार्य मिळत नसल्यामुळे आम्ही पाहिजे त्या स्पीडनी पुढे जात नाही आहोत. शेतकऱ्यांनी जर आम्हाला सहकार्य केलं, परत आम्ही असंही एक योजना टाकली आहे की शेतकऱ्यांनी जर ग्रुप तयार केलं, मशीन तुम्ही टाकू नका, आम्ही मशीन तिथे टाकून देऊ. 30-35 एकरचा क्षेत्र गट तयार करा, मशीन आम्ही टाकू आणि तुमचं गवत तिथे 2,000 रुपये प्रति टनाने विकत घेत राहू. ही सुद्धा स्कीम आहे. धन्यवाद 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 साहेब. सरांचा हवा तर नाव आणि नंबर लिहून घ्या, लिहिलेला त्या ठिकाणी. ॲग्रोव्हिजनमध्ये येऊन औषधी व सुगंधित लागवडी वनस्पतीबद्दल माहिती सांगितल्याबद्दल तुमचे ॲग्रोव्हिजनतर्फे मनस्वी आभार. आणि मी शिरगिरवार सरांना विनंती करतो की त्यांनी मोमेंटम देऊन त्यांचा सत्कार करावा. देंगे ना, सेपरेट है.